गणपती बाप्पाबरोबर 4 लाखांच्या सोन्याच्या साखळीचेही विसर्जन झाले। मग काय 10,000 लिटर पाणी उपसलं आणि पुढे जे झालं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 5 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना बेंगळुरूमध्ये एक आगळीवेगळी घटना घडल्याचं पाहायला मिळालं। गणपती बाप्पाचे विसर्जन करताना तब्बल 4 लाख रुपयांची 60 ग्रॅम सोन्याची साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे। बेंगळुरूमध्ये एका कुटुंबाने मोठ्या उत्साहात 5 दिवसांचा गणपती बसवला। यावेळी गणपतीच्या सजावटीसाठी या कुटुंबाने तब्बल 4 लाख रुपयांची 60 ग्रॅम सोन्याची साखळी आणली होती। या 4 लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळीने गणेश मूर्तीची सजावट त्यांनी केली होती। यानंतर 5 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले। मात्र गणपतीचे विसर्जन करत असताना हे कुटुंबीय ती साखळी काढण्यास विसरले आणि त्यांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले। गणपती विसर्जनानंतर साखळी काढण्यास विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना मोठा धक्का बसला। मग काय लगेचच साखळीचा शोध सुरू झाला। गणपतीचे विसर्जन केले त्या ठिकाणी साखळीचा शोध घेण्यासाठी ते कुटुंबीय पोहोचलं। मात्र संबंधित ठेकेदाराने पाणी उपसण्यास नकार दिला। त्यानंतर त्या कुटुंबाने पोलिसात धाव घेतली। यानंतर प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात झाली। तब्बल 10 तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते। या साखळीच्या शोधासाठी 10,000 लिटर पाणी बाहेर काढण्यात आलं। यासाठी कंत्राटदाराने आपल्या मुलांना साखळी शोधण्यासाठी कामाला लावलं होतं। त्यानंतर अखेरी साखळी सापडली आणि बेंगळुरूच्या गोविंदराज नगर येथील या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला।